ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महाराज राजा परीक्षिताला सांगतायत की राजा, अग्निध्राचा जो मुलगा नाभी, त्याचा त्या मेरुदेवीशी विवाह झाला. बराच काळ लोटला तरी सुद्धा त्याला पुत्र संतती काही झाली नाही. आणि निपुत्रिकस्य गतिर्नास्ति या न्यायानं त्याला असं वरतेवर वाटायला लागलं की आपल्याला एक तरी मुलगा असायला हवा. आणि म्हणून पुत्राच्या इच्छेनं त्यानं एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषांची आराधना करायला सुरुवात केली, यज्ञ करायला सुरुवात केली. वास्तविक भगवान द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्वी, दक्षिणा आणि विधी ही जी यज्ञाची 7 अंग आहेत, 7 साधनं आहेत, ही कितीही उच्च दर्जाची तुम्ही वापरली तरी ते लगेच प्रसन्न होतील असं नाही. इतक्या सहजासहजी भगवंत मिळत नाही. कारण ही जी 7 अंग आहेत त्याच्यात माणसाच्यातून कुठे ना कुठेतरी काही ना काही चूक होण्याची शक्यता असते. कुठे ना कुठेतरी निकृष्ट दर्जा येण्याची शक्यता असते. यज्ञासाठी लागणारी जी द्रव्य आहे ही सगळी द्रव्य उच्च दर्जाचीच असावी लागतात, शुद्ध असावी लागतात. ज्या ठिकाणी तो यज्ञ करायचा आहे तो देश, ती जागा, ते स्थान अतिशय पवित्र असावं लागतं. यज्ञासाठी निवडलेला काळ जो आहे तो सुद्धा पूर्णतः यज्ञाला अनुकूल असा असावा लागतो. यज्ञामध्ये वापरले जाणारे जे मंत्र आहेत ते मंत्र सुद्धा यजमानाची जी इच्छा आहे ती नेमकेपणाने मांडणारे मंत्र असायला पाहिजेत. आणि नुसते मंत्र चांगले असून चालत नाही, प्रभावी असून चालत नाही. ते मंत्र म्हणणारे जे ऋत्विज आहेत ते सुद्धा तेवढेच शुद्ध आचरणाचे, सदाचरणाचे आणि त्या मंत्रांचं सदैव पठण केल्यामुळं त्यांच्या उच्चारात जराशी सुद्धा चूक न ठेवणारे असावे लागतात. बाकी सगळं चांगलं आहे, पण ऋत्विजांना जर पुरेशी दक्षिणा दिली नाही तर तिथे सुद्धा त्या यज्ञामध्ये काही उणीव राहू शकते. अगदी दक्षिणाही त्या ऋत्विजांना त्यांच्या मनासारखी, मनाजोगती हवी तशी दिली, भरपूर दिली. पण यज्ञातला जो विधी आहे, त्याचा जो क्रम आहे तो जर नाही पाळला तर तिथे पुन्हा काही उणीवा राहू शकतात. तेव्हा द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्विज, दक्षिणा आणि विधी ही सगळी 7 अंग व्यवस्थित सांभाळून सुद्धा भगवंत सहज प्राप्त होत नाही. पण ह्या महाराज नाभीनं श्रद्धापूर्वक आणि अत्यंत विशुद्ध भावानं त्या यज्ञपुरुषाची जी आराधना केली, ती आराधना केलेली बघितल्यानंतर भगवंताचं चित्त आपल्या भक्ताचं अभिष्ट कार्य करण्यासाठी उत्सुक व्हायला लागलं. जरी भगवंत सर्वथा स्वतंत्र आहे तरी सुद्धा ज्या वेळेला त्या यज्ञाचा प्रवर्ग्य कर्म नावाचं अनुष्ठान सुरू होतं त्यावेळेला भगवंत आपल्या अत्यंत आकर्षक अशा रूपामध्ये आणि प्रसन्न मनानं प्रकट झाले. कुठल्याही यज्ञाचा जो परिचयात्मक किंवा प्रारंभिक भाग असतो त्याला प्रवर्ग्य यज्ञ असं म्हणतात किंवा अश्विन प्रवण असंही त्याचं नाव आहे. आणि त्या प्रवर्ग्य यज्ञामध्ये मातीच्या पात्रात दूध ठेवून ते उकळलं जातं आणि त्याच्या आहुती अश्विनी कुमारांना उद्देशून दिल्या जातात. या यज्ञामध्ये वस्तू, स्थिती, क्रिया आणि शब्द याच्यातून व्यक्त होणारी जी प्रतीक आहेत त्यांच्याकडे या सगळ्या ऋत्विजांकडनं आणि यजमानाकडनं विशेष ध्यान दिलं जातं. तेव्हा हा यज्ञ प्रवृत्जा हा जो यज्ञ सुरू होता तेव्हा भगवंत प्रकट झाले. त्यांचं रूप सुद्धा बघण्यासारखं होतं. रेशमी पितांबर नेसलेला होता, वक्षस्थलावर अतिशय आकर्षक असं श्रीवत्स चिन्ह होतं.
हातामध्ये शंख चक्र गदा पद्म अशी आयुध होती, गळ्यामध्ये वनमाळा होती, कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. असं एकंदर नयन मनोहर असं ते भगवंताचं रूप होतं. आणि ते बघितल्यानंतर सगळे ऋत्विज, त्या यज्ञातले सदस्य आणि यजमान स्वतः नाभी त्यांना इतका आनंद झाला की त्याचं वर्णन सुद्धा करणं कठीण आहे. अगदीच करायचं झालं तर एखाद्या निर्धन अशा माणसाला अपार धनराशी जर मिळाली तर तो जसा आनंदित होईल तशा प्रकारचा आनंद या सगळ्यांना झाला. त्या सगळ्यांनी अत्यंत नम्रतापूर्वक आपलं मस्तक झुकवून भगवंताची अर्घ्याची पूजा केली. त्या ऋत्विजांनी भगवंताची स्तुती केली. ती स्तुती सुद्धा ऐकण्यासारखी आहे. ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.